रात्रीनं लवकर कामं वगैरे आवरले, भांडे वगैरे घासले, जेवण झालं होतं आणि पिक्चर लावलेला होता. पिक्चर बघत बघत या सगळ्या शेंगा मी साफ करून घेतल्या. म्हटलं सकाळीची टिफिनची तयारी पण होते आणि आपलं काम पण होते. मस्त पिक्चर चालू होता आणि माझ्या शेंगा साफ करून घेतल्या मी पटकन. ह्याच्यामध्ये आळ्या वगैरे अशा चांगल्या बघितल्या आणि चांगल्या साफ करून घेतल्या. म्हटलं सकाळी पटकन अशी भाजी बनवायला रेडी होते. म्हणजे काही असलं ना रात्रीच साफ करून ठेवावं लागते, तेव्हा सकाळी टिफिन बनवून घेते, पटकन होते. मग सकाळी पटकन अशी भाजी बनवून घेतली. साईडला चपात्या पण बनवून घेतल्या. आता मुलांना आवडत नव्हती पण दिली होती भाजी. म्हटलं आता खातेत का नाही, पण थोडी खाल्ली. म्हटलं सगळ्या सवय लावायला बऱ्या. चपात्या पण बनवून झाल्या आणि रात्रीच ब्रेड आणून ठेवले होते मुलाला. आज सकाळी तेल लावून मस्त ब्रेड फ्राय करून दिले होते. कधी कधी बटर पण लावते, पण बटर संपलं होतं. बटर लावून मस्त गरम करून देत असते त्यांना. मग दूध दिलं आणि त्यांनी खाल्लं. त्यांना नेऊन सोडलं आणि त्यांची फरमाईश होती आज आपल्याला मस्त चपातीच्या चकोल्या बनव. तर मग बनवल्या होत्या. म्हटलं आता चला मुलांना आवडायला लागल्या तर बनवूया. तर मग पटकन असं बनवून घेतलं. आज आता स्वयंपाक बनवायचं काही काम नव्हतं एवढं. आणि हे रक्षाबंधनची साडी आहे, अस्तर आणून ठेवले. 4 दिवस झाले. कटिंग करणं काही झालंच नाही माझ्याच्याने. ते म्हटलं वेळ आहे तर पटकन असे मापं टाकून घेतले आणि कट करून घेतले. म्हटलं आपलं स्वतःचं काही होत नाही. आणि अर्धा घंटा यूट्यूबवर डिझाईन बघून तर ही सिलेक्ट करते, गोल करते. या माझ्याकडून मटका गळा करते. म्हटलं आता जाऊ द्या, गोलच बरा आहे, सिंपल असा. पटकन कट करून घेतलं आणि आता म्हटलं चिटकून पण घ्यावं. परत मुलं आले की फॅन बंद करू देत नाही आणि त्यांना लय गरम होते. मग मी काय केलं, कपडा टाकला साडीचा पीस आणि त्याच्यावर पटकन अस्तर चिटकून घेतलं. अस्तर कट करून घेतलं. आता मुलांना घ्यायला जायचं होतं. आता कधी याला वेळ भेटन शिवण्याला काय पता, जेव्हा वेळ भेटेन तेव्हा शिवणार. आता कट करून ठेवलं आहे. आता पटकन कट करून झाल्याच्यानंतर मुलाला पण घेऊन आले. घ्यायला जायचं होतं आणि थोडंफार सामान घ्यायचं होतं मला. मग तसंच ठेवून दिलं. आता चिटकवून घेतलं आणि मस्त सुकू दिलं. नंतर बांधून ठेवलं म्हणजे मग दुसरीकडे चिटकतात. आणि ब्लाऊजची बाही कट करायची राहिली होती. आता म्हटलं नंतर करावं. तसंच कपडा सगळा पॅकिंग करून ठेवला. मुलाला घेऊन आले आणि मुलांनी आणि आम्ही मस्त चपातीच्या चकोल्या बनवल्या होत्या. मस्त सगळ्या जणांनी एन्जॉय केलं. चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.